माझ्या हृदयाच्या जवळ म्हणू आपण याला. कारण याच्यात मी जे रुग्ण बघतो ना, ती रुग्ण खूप जास्त प्रमाणात परेशान असतात. संधिवातात एक वेळ तुम्ही तेल लावता, स्प्रे घेता, टॅबलेट्स घेता, एका जॉईंट पुरतं असतं. बरं, काही लोक ऑपरेशन करून टाकतात, केलं नाही पाहिजे पण करतात, ठीक आहे. आमवातात तुम्ही कोणतं ऑपरेशन करणार? कारण मल्टिपल जॉईंट दुखत आहेत. याच्यात घडतं काय की पेशंटला कंटिन्युअस पेन किलर किंवा स्टेरॉइड खावे लागतात. आणि एकदा तुम्ही स्टेरॉइड खायला लागले की स्टेरॉइडचे अत्यंत घातक साईड परिणाम आहे. माझा 27 वर्षाचा असा अभ्यास आहे. अनेक पेशंटमध्ये पेशंट आजाराने मरत नाही, औषधाच्या साईड इफेक्टने मरतो. तर काय कारण आहेत? तर पहिले आपण जर कारणं बघितली आणि कारणं आपण जर नीट केली तर कदाचित आपण या आजाराचं मूळ कारण बरं करून हा आजार होऊच देणार नाही. तर पहिलं कारण आहे अव्यायामात, म्हणजे व्यायाम न करणं. आपण सर्व करतो, व्यायाम करत नाही. बसण्याची पद्धत, अशा जे कम्प्युटर्स, लॅपटॉप आपण वापरतो, एका विशिष्ट पोझिशनला आपण करतो, तर ज्या पोझिशनला बसलो त्याचा अपोजिट व्यायाम आपण केला पाहिजे. नंतर उभं राहून जो आता जेव्हापासून किचनची पद्धत आली, या ज्या काही 70-80 वर्षामध्ये, पूर्वी बघा आपली आजी, आपली आई बसून स्वयंपाक करायची, म्हणजे आपासून मांडी घातल्या जायची. टॉयलेट्स त्या प्रकारचे आले. आणि दाब कसा पडतो तुमच्या जॉईंटवर आणि तुम्ही कसा व्यायाम करतात ही मुख्य कारणं यामध्ये येतात. याच्याशिवाय आहाराचं एक कारण याच्यामध्ये येतं. आयुर्वेदात असं म्हटलंय आणि आम्ही जे संशोधन केलंय, आपल्या पोटाचा खूप संबंध आपल्या सर्व आजाराशी. रोगाः सर्वव्यापी मंद आग्नो, म्हणजे सर्व रोगाचं मूळ कारण आपलं मंद अग्नी आहे. डाएट, स्वभाव, विचार, मनाच्या लेवलला दडलेल्या खोल भावना, अशा अनेक अनेक हजारो डायमेन्शन्स आहेत. आपण जो आता श्वास घेतोय हा सुद्धा आपल्या मनावर डिपेंड आहे. व्यक्ती जेव्हा स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा त्याचा श्वास जोरात चालतो आणि जेव्हा तो शांत असतो तेव्हा श्वास शांत चालतो. अजून उलट आहे, तुम्ही शांत श्वास घेतला की तुमचं मन शांत होतं, जोरात श्वास घेतला की मन असंतुलित होतं. आता आपण ज्या जगात जगतोय तिथं टार्गेट्स, धावपळ, लोकल, ही तारीख ती तारीख, आपला श्वास बिघडतो. आता मला त्याला बरं करायचं तर एक नाही, असे हजारो डायमेन्शन्स आम्ही रिसर्च केले. मला ते प्रत्येक डायमेन्शन नीट केले पाहिजे. तर यासाठी मी पेशंटला एक प्रोग्राम देतो की बघ बाबा, त्याचा पूर्ण आजाराचा अभ्यास केला. पहिली गोष्ट, डायरेक्ट भेटत नाही. आम्ही त्याला म्हणतो आम्हाला व्हॉट्सॲप, आता तुम्हाला जमलं, शक्य झालं त्याला आपण व्हॉट्सॲपची लिंक देतो. तो त्या माध्यमातून आम्हाला कनेक्ट होतो. मग त्याला त्याला माहिती जाते की आम्ही निब्बाणामध्ये कसं वेगळ्यापणाने काम करतो. काय होतं ताई, यायला खूप लोक येतात, ते बरे व्हायला पाहिजे. बरोबर. नमस्कार, डॉक्टर निलेश पाटील, तुमचं खूप खूप पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. पूर्वी आपण 2 एपिसोड केले, त्यात तुम्ही खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं. आजचा एपिसोड हा संधिवात आणि आमवात या संदर्भातला आहे. आणि परत निब्बाणा आयुर्वेदिक पद्धत. आता ही निब्बाणा पद्धत काय आहे हे आपण आपल्या जे कोणी नवीन आले असतील त्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सांगूया की निब्बाणा पद्धतीनं तुम्ही आता उपचार करणार आहात, तर मुळात निब्बाणा म्हणजे काय? निश्चितपणे. फर्स्ट ऑफ ऑल धन्यवाद, आपण मला पुन्हा बोलवलं. आपल्या मागच्या पॉडकास्टला अनेक लोकांनी बघितलं आणि कौतुकसुद्धा केलं. आणि आपण जेव्हा त्या पॉडकास्टमध्ये बोलत होतो तेव्हा मी एक वाक्य बोललो की ताई, हा विषय खूप मोठा आहे, आपला अनेक पॉडकास्ट करावे लागतील. त्यापैकी आता आपण सुरुवात करतोय. यात आपण मला विचारलं की निब्बाणा एक्झॅक्ट काय आहे. याच्याबद्दल आपण मागच्या पॉडकास्टमध्ये बोललो, माझ्या अनेक व्हिडिओमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे निब्बाणा ही जगण्याची एक पद्धत आहे. एक पद्धत, जसं आपण जन्माला येतो आणि आपले आईवडील, समाज, देश, आपली जात किंवा अजून काही गोष्टी डिझाईन करतात आपल्याला आणि आपण त्याप्रमाणे जगतो. माहीत नसतं, अज्ञान असतं, जग रहाटी असते, इतर लोक करताना आपण करतो. पण जेव्हा आपण आजारी पडतो किंवा अयशस्वी होतो किंवा दुःखी होतो, जीवनामध्ये काही समस्या येतात, तेव्हा कळतं की काहीतरी चुकतंय. म्हणजे ताई, मी नेहमी म्हणतो की कारणाशिवाय कार्य नाही. धूर आहे म्हणजे कुठतरी आग आहे.
मग ती जेव्हा आग शोधण्याचा प्रयत्न केला मी डॉक्टर म्हणून, हम्म, तर मला दिसलं की ती आग आपल्या मनाजवळ आहे. हम्म, मग मन म्हणजे काय तर विचार, हम्म, विचार म्हणजे काय तर ॲक्शन. हम्म, पण विचार येतात कुठून? जे मी आत्ता बोललो की आपलं बालपण कसं गेलं, आपलं आईवडील कसे मिळालेत, हम्म, आपल्या त्यावेळची कंडिशन कशी होते आणि त्या प्राप्त कंडिशनला तुम्ही कशी रिॲक्शन दिली. हम्म, म्हणजे घटना प्रत्येकाच्या जीवनात घडतात. हम्म, हम्म. मी नेहमी म्हणतो लाईफ इज अ फुल ऑफ ब्रेकडाऊन्स आणि हं. ब्रेक थ्रूज. म्हणजे चांगल्याही घटना घडतात, वाईट पण घटना घडतात. उलट मी असं म्हणेल की एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. दुःखाचे. या घटनांमधून तुम्ही त्या घटनेला कसा प्रतिसाद देतात हं. याच्यावर तुमचा स्वभाव बनतो, विचार बनतात आणि त्या विचारातून मग आजार आणि समस्या होतात. तर मी ठरवून नाही, पण अचानकपणे मी सर्व सोडून जो एक संन्यास घेतला, नवसंन्यास, आणि त्यातून मला जो पाण्याचा तळ गाठला गेला, किंवा कसं आहे बाबा मनुष्य, हं. एखादा व्यक्ती असं करतो म्हणजे का करतो, हं. एखादा सक्सेस होतो म्हणजे का होतो, एखादा आजारी पडतो म्हणजे का होतो, त्याचा जो अभ्यास केला हं. आणि माझ्या स्वतःच्या अनुभवातनं मला आनंदी होण्याची, यशस्वी होण्याची, निरोगीपणाची एक मार्ग सापडला. हं. आणि तो मार्ग म्हणजे निब्बाना मार्ग. हं. ते म्हणजे निब्बाना जीवन पद्धती. हं. ती जर आपण स्वीकारली, हं. पहिले समजून घेतली, हं. समजून घेणं पहिली स्टेप आहे, हो. आणि ती आचरणात आणली, हं. आचरण ही खूप महत्त्वाची स्टेप आहे, हं. तर तुम्ही आहे तो आजार बरा करू शकतात. हं. तुम्ही आजार होऊ देऊ शकत नाही स्वतःला. हं. तुम्ही हवं ते यश प्राप्त करू शकतात. हं. हवं ते यश म्हणजे काय? आता तुम्ही ॲक्ट्रेस आहात, तुम्ही म्हणायचं की सर जगातली नंबर 1ची ॲक्ट्रेस, येस यू कॅन. कोणी म्हटलं सर मला 10 कोटी कमवायचे, फक्त लिहायचं तुम्हाला, म्हणजे यशाची व्याख्या आनंद, हवा तो आनंद मिळेल. आणि असा आता हा जीवन मार्ग आहे, सो अनुभवातून आलेला. बेसिकली सगळे आपले आजार जे आहेत ते कुठेतरी आपल्या लाईफस्टाईलशीच निगडीत आहेत. आपलं आयुष्य हे संपूर्णतः आपण कसं जगतो त्यावर ते आपल्याला मार्ग दाखवत असतं, मला असं वाटतं. आणि मग निब्बाना हीच पद्धत आहे का, की ती तुम्हाला जगायला कसं जगायचं हे शिकवते? एक्झॅक्टली. कारण आपल्या टायटलमध्ये पण हेच आहे की अध्यात्माची जोड देऊन बरं करणारा डॉक्टर. म्हणजे काय, संधिवात असू देत, मायग्रेन असू देत, किंवा आणखीन कुठलेही आजार असू देत, यासाठी तुमच्या मनावर काम होणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. आणि हे तुम्ही सांगता का? एक्झॅक्टली हेच सांगतो आम्ही. की मन करारे प्रसन्न, हां, सर्व सिद्धीचे कारण. बरोबर. तुम्ही आता जे बोललात तेच. बरोबर. आता आजचा विषय आपला संधिवात आणि आमवात. मुळात सामान्य लोकांना संधिवात म्हणजे काय आणि आमवात म्हणजे काय हे आधी सांगा. खूप महत्त्वाचा प्रश्न, कारण आम्ही जेव्हा संधिवात शब्द बोलतो तर याच्याबद्दल मला थोडं सांगायला आवडेल. आयुर्वेदामध्ये संधिगत वात नावाने एक वर्णन येतं. संधिगत वाताचेच 80,000 प्रकार वगैरे असं वर्णन केले गेले, कफाचे, वाताचे, पित्ताचे. आयुर्वेदातला संधिवात शब्द आणि आत्ताचा संधिवात शब्दामध्ये बराचसा फरक आहे, पण शब्द बदलत गेले. म्हणून आपण या ठिकाणी थोडंसं त्याला क्लिअर करूया की सोप्या भाषेत सांगूया आपण. जिथे 2 जॉईंट एकत्र येतात, 2 हाडं एकत्र येतात, त्याला जॉईंट असं म्हणतात. बरोबर. त्याला संधी म्हणतात, ते संधी होते. आणि त्याच्यामध्ये जेव्हा वेदना होतात, शूल होतात, तो म्हणजे शूल संधिवात. मग तो ज्या ठिकाणी होतो, तो कुठे होतो, इथे होतोय, मणक्यात होतोय. मग काळाच्या ओघात ते काय झालं की त्याचे नाव बदलत गेले. जसं आता आपण त्याचं वर्णन जेव्हा करतोय, साधारणपणे गुडघे दुखायला लागले की आपण संधिवात म्हणतो. ते उतार वयामध्ये वगैरे असं. बरोबर. 20 ते 30% भारतामध्ये याचं प्रमाण आहे, म्हणजे पूर्ण लोकसंख्येच्या. आपण जेव्हा याचं कॅल्क्युलेशन केलं, संधिवाताशिवाय पुढचा जो आजार आहे तो आहे आमवात. हा शब्द बऱ्यापैकी भारतीय कल्चरमध्ये पण फेमस आहे. त्याला मॉडर्न प्रस्थापित शाखेमध्ये रुमाटॉइड आर्थरायटिस असं म्हणतात. याचं वैशिष्ट्य काय, संधिवातामध्ये एक जॉईंट दुखतो कुठला तरी, पण आमवातामध्ये मल्टिपल जॉईंट दुखतात. अच्छा. बरं. सर्व जॉईंट दुखतात जवळपास. संधिवातामध्ये हा आजार मोठ्या वयात होतो, उतार वयात होतो.
पण आमवाताला आजाराचं बंधन नाही आहे. तो छोट्या मुलापासून मोठ्यामध्ये होऊ शकतो. म्हणजे जॉईंट्स जिथे जिथे दुखतात हो, सर्व जॉईंट दुखतात सर्व जॉईंट दुखतात एकत्र, एकत्र. तो आमवात तो असतो. आमवात. आणि अत्यंत ताई सर्वात जास्त परीक्षा बघणारा हं. या कुळातला हं. आजार म्हणजे आमवात. हो. अक्षरशः पेशंटला मागचा जन्म आठवतो. हं. तिसरा येतो त्यामध्ये गाऊट नावाचा प्रकार. हं. गाऊट म्हणजे पायाच्या अंगठ्याला किंवा बोटांना एक लाल रंगाची सूज येते, तो अंगठा सुजतो. रक्तामध्ये युरिक ॲसिडचं प्रमाण वाढलेलं असतं त्या आजारात. हं. हं. नंतर येतो स्पॉन्डिलोसिस, हं. मणक्याचे विकार. हं. मग तो वरचा मणका खालचा मणका नंतर. तिथे पण बघा 2 मणके म्हणजे 2 हाडं एकत्र आले, हं. हं. वेदना स्टार्ट झाल्या. मी साध्या भाषेत सांगतोय, हो. कारण पेशंटला नाही घेणं आपले मेडिकल लँग्वेज, त्यांना तो आजाराने बरं करून पाहिजे आहे. बरोबर. मी खूपदा माझ्या पेशंटशी सुद्धा होईल तितक्या सोप्या भाषेत बोलतो. हं. तर मणक्याचे आजार 2 हाडं एकत्र येतात, संधिवात, पण नाव आहे त्याचं स्पॉन्डिलायटिस. हं. मग ती चकती सरकते वगैरे, तो मार्ग अरुंद होतो, हा प्रकार. याच्याशिवाय अँक्युलायझिंग स्पॉन्डिलोसिस, ज्याच्यामध्ये बांबू लाईफ शेप बनतो. हं. सोरॅसिस नंतर होणारा आर्थरायटिस, म्हणजे ज्याला सोरॅसिस असतो स्किनचा, हां. तो जर कंट्रोल नीट केला गेला नाही हं. तो सोरॅसिस पासून एक संधिवात होतो. बरं. असे याचे 5 ते 7 मुख्य प्रकार आहेत. पण आहे संधिवातच. हां. त्याच्यातलं मी आता सांगता की हे सर्व आजारांना आपण जर गुगल सर्च केलं, हं. हं. प्रस्थापित शाखेमध्ये पूर्ण जगभरामध्ये विचारलं की काय उपाय आहे, तर एक्सरसाइज, काही औषधं हां. आणि इनक्युरेबल शब्द आहे, त्यांच्याप्रमाणे हा आजार काही बरा होत नाही. हं. अशामध्ये ऑपरेशन्स निघालेत, हं. गुडघ्याची वगैरे. हो. माझं ऑपरेशनला म्हणजे ऑब्जेक्शन नाही आहे. मला वाटतं ऑपरेशन शेवटचा पर्याय पाहिजे, हो. शस्त्रक्रिया हां. शेवटचा पाहिजे. अगोदर काय चिकित्सा, हां. म्हणजे हां. पूर्वी मेडिसिन देऊन बघा. बरोबर. तर माझा असा अनुभव आहे की उत्तम आयुर्वेदिक औषधं, हं. जीवनशैलीतला बदल, हं. स्ट्रेस मॅनेजमेंट, हं. काही पंचकर्मातले उपचार, हं. काही मनावरचे उपचार केले हं. तर हे सर्व संधिगत वात, हं. संधिवात, आमवात हे सर्व रिव्हर्स होतात. हं. हं. ही गुड न्यूज आहे आपल्यासाठी. हां. म्हणजे आयुर्वेद आणि अध्यात्म हां. रिव्हर्स होता म्हणजे काय. आता आपण बोलूया संधिवाताबद्दल. संधिवातामध्ये असं म्हणतात की तिथे ना हाडांमध्ये वक्रता येते. हं. हा जो जॉईंट असतो आपला, हं. हा जॉईंट असा हलतो, डिस्टन्स फॉर्म होतात किंवा डिस्टन्स कमी होतात. हं. दुसरं असं म्हणतात त्याच्यामध्ये एक चकती असते किंवा तिथलं एक आवरण असते, ते आवरण घासलं जातं. हं. 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 आणि प्रस्थापित शाखेमध्ये असं वाक्य आहे की एकदा जर डिजनरेशन झालं हं. तर ते पुन्हा रिजनरेट होत नाही. हं. पण तिथेच एक नवीन आपल्याला आशेचा किरण आहे. उत्तम निब्बाणाच्या औषधाने असो, आयुर्वेदिक औषधाने असो, आपण ती जी घासल्या गेलेली वस्तू आहे किंवा जी काही कार्टिलेज आहे ते रिजनरेट करू शकतो. हां. म्हणजे हा निराशावादातनं आशावाद आहे की जर तो झाला नंतर हाडांची आपण झीज भरून काढू शकतो. हं. आणि जी वक्रता असते ती व्यायामाने किंवा अन्य पंचकर्म उपचाराने आपण नीट करू शकतो. टफ जाईल ती वक्रता नीट करणं, पण पेशंट रिव्हर्स होतो. हा आमचा नेहमीचा अभ्यास आहे. संधिवातामध्ये ऑपरेशन करण्याची गरज नाही असं मला वाटतं. हं. खूपच अवस्था आली तर करावी. नंबर 2चा आजार आमवात. हां. तर या आजाराबद्दल मी जास्त माझ्या हृदयाचं जवळ म्हणू आपण याला, हं. कारण याच्यात मी जे रुग्ण बघतो ना, हं. ती रुग्ण खूप जास्त प्रमाणात परेशान असतात. हं. संधिवातात एक वेळ तुम्ही तेल लावता, स्प्रे घेता, टॅबलेट्स घेता, एका जॉईंट पुरता असतात. हं. बरं, काही लोक ऑपरेशन करून टाकतात, केलं हं. नाही पाहिजे पण करतात, ठीक आहे. आमवातात तुम्ही कोणतं ऑपरेशन करणार, कारण मल्टिपल जॉईंट दुखत आहेत. हं. याच्यात घडतं काय की पेशंटला कंटिन्युअस पेन किलर किंवा स्टेरॉइड खावे लागतात. हां. आणि एकदा तुम्ही स्टेरॉइड खायला लागले की स्टेरॉइडचे अत्यंत घातक साईड परिणाम आहे. माझा 27 वर्षाचा असा अभ्यास आहे. अनेक पेशंटमध्ये पेशंट आजाराने मरत नाही, हं. औषधाच्या साईड इफेक्टने मरतो. कित्येक पेशंट किडनी खराब होऊन मरतात. कारण बरं त्यांना पर्याय नसतो, डॉक्टरसमोर पण पर्याय नसतो. डॉक्टरांना माहिती आहे हे बरं होत नाही. काही काही ठिकाणी त्या जॉईंटमध्ये इंजेक्शन दिल्या जातात. हं. आता शेवटी इंजेक्शन तुमच्या बॉडीमध्ये जाणार. पेशंटला काय वाटतं हा आजार बरा होत नाही, ते त्यांच्याप्रमाणे बरं होत नाही. मी नेहमीच माझ्या पॉडकास्टमध्ये एक वाक्य असं बोलतो हं. माझ्या डॉक्टर मित्रांसाठी हं. की वेगवेगळ्या प्रकारच्या पॅथीज आहेत. हं. रुग्णाला आजार होतात, हं. रुग्ण डॉक्टरकडे जातो हं. आणि दाखवतो सिम्पटम्स. हं. प्रत्येक पॅथीचे डायग्नोसिस आणि
त्याचे निदान करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. हो. काही डॉक्टर्स असे म्हणतात की आमवाताला कायमचं उत्तरच नाही किंवा कुठेच बरा होणार नाही. मला वाटतं हे वाक्य असं पाहिजे की तुमचा आमवात आमच्या पॅथीप्रमाणे बरा होत नाही, तुम्ही दुसरी पॅथी ट्राय करू शकता. मग पेशंट काय करेल, नॅचरोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी किंवा बाकी पॅथी ट्राय करेल, पण हा कुठेच बरा होत नाही असं म्हटल्यानंतर पेशंट खचतो. बघा, आजार तर सांगून येत नाही, तो बिचारा अज्ञानी असतो, काही कारणं घडतात, आणि जेव्हा तो बसतो डॉक्टरांसमोर, जेव्हा त्याला बातमी कळते, मला याच्यात तुम्हाला एक अनुभव सांगायचा आवडेल, कारण अनुभव बोलतात ताई. माझ्याकडे यवतमाळ विदर्भातनं एक व्यक्ती आली, सुनंदा नाव त्या ताईचं, आणि आत्ताच 2-3 महिन्यापूर्वीचं त्यांना आमवात होता. तर माझी जी पद्धत आहे चेक करण्याची, एका वेळेस मला 20-40 लोक भेटतात. तर पहिल्या मीटिंगमध्ये तेवढं बोलणं होत नाही, ते फॉर्म्स भरून देतात. त्या जेव्हा आश्रमात आल्या, त्यांनी माझा मार्ग स्वीकारला, आणि आश्रमात जेव्हा त्या 15 दिवस थांबल्या, जाताना माझे डॉक्टर्स, आम्ही त्यांचा फीडबॅक घेतो. तर त्या सुनंदाताई काय बोलल्या मला तुम्हाला सांगण्यासारखं. त्या म्हटल्या की डॉक्टर, मला आमवात झाला आणि मी यवतमाळच्या प्रत्येक डॉक्टरकडे गेली, तर मला तिथले ऑर्थोपेडिक म्हटले हे याला काही कायमचा इलाज नाही. आणि ते इंजिनियर आहेत, त्यांनी गुगलला सर्च केलं, त्यांनी पाहिलं की याला परमनंट उत्तर नाही. त्या म्हटल्या, मला वाटतं की आता मी जीवन संपवून टाकावं, कारण ह्या काही वेदना कमी होणार नाहीत. इतके मोठे डॉक्टर सांगतात की बरं होत नाही, गुगल सांगतं बरं होत नाही, आणि रोज इंजेक्शन कोण घेणार, इतके घेऊन सुद्धा वेदना होत होत्या त्यांना. त्या जेव्हा आश्रमात आल्या, 3रा-4था दिवस असेल, ते मला म्हटले, डॉक्टर, मी माझ्या घरामध्ये किचनपासून पुढच्या रूममध्ये येऊ शकत नव्हती, इथे मात्र मी बऱ्यापैकी चालायला लागले. 4थ्या दिवशी तिथे आम्ही डाएट बदलतो, काउन्सिलिंग करतो, तिथलं वातावरण, मी ज्या काही पद्धत डेव्हलप केलं आहे त्यातनं पेशंट 2ऱ्या-3ऱ्या दिवशी बऱ्यापैकी फ्रेश होतो. 15व्या दिवशी मला त्यांनी काय सांगितलं की मी आत्महत्या करणार होती या आजारामुळे, तुमचे मी पॉडकास्ट पाहिले. अर्थात ते म्हणे मी एक नाही पाहिले, त्यांनी आपला पण जुना पॉडकास्ट पाहिला जो तुम्ही माझा घेतला, योगी डॉक्टरची कथा म्हणून. 2-1 महिने वाट पाहिली आणि त्या आल्या. त्या म्हटल्या, तुमच्या बोलण्यात मला विश्वास वाटला आणि मी आली, आणि मी आता, मला खात्री मी बरी होईल, आणि ते बऱ्यापैकी बाहेर निघाल्या. त्यापूर्वी त्यांना ताई, मी माझे पुण्यातले एक पेशंट आहे विजयाताई म्हणून, त्यांचं नाव पण मी घेतो कारण सांगतात ते आता आमच्या कार्यासोबतच आहे, त्यांचा सेम अनुभव होता. त्या म्हटले की दिवशी मी फॅनला प्रयत्न केला. अर्थात आत्महत्या कोणी करू नये, आणि इतकं सोपं नाही आपलं जीवन, पण त्याच्या बोलल्या तुम्हाला सांगतोय. त्यांना पण मी भेटलो, मी त्यांना त्यांचा नंबर दिला, तुम्ही यांना बोला. कारण काय होतं, जेव्हा काही डॉक्टर म्हणतात की बरं होत नाही, तर पेशंट तेच घेऊन बसतो, आणि ती निगेटिव्हिटी इतकी बसली असती. त्यात जर कोणी म्हटलं मी बरं करतो, तर पहिले लोकांचा विश्वासच होत नाही. आता मला तो अनुभव नेहमी येतो. परवा एका मला अमेरिकेच्या पेशंटने इन्स्टाला एक मेसेज टाकला आणि म्हटलं की डॉक्टर, तुम्ही क्रोन डिसीज बरा करतात का? मी म्हटलं हो करतो. त्या ताईचा पुढचा प्रश्न, असं कसं बरं करतात? तर मी त्यांना विचारलं, तुम्हाला बरं वाटलं का त्रास झाला माझ्या उत्तरामुळे? तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. त्याने, मला बरं वाटलं तुमचं उत्तर ऐकून, पण बाकी डॉक्टर बरे करत नाही. मग त्यांना, बाकी करत नाही आहेत, माझा काही दोष नाही, मी बरा करतो, तुम्हाला सांगतो बरं होतो. अशा पण गमती घडतात. तर ताई, जेव्हा ती व्यक्ती असं बोलते आणि तिचा आमवाद बरा होतो, एक नाही, तुम्हाला माझ्याकडे या मागील 5-6 महिन्यामध्ये मी कमीत कमी 10-12 केस दाखवू शकतो, ज्या आमवातातनं बरं होऊन सुटकेचा श्वास घेत आहेत. तेव्हा वाटतं आपण काहीतरी वेगळं काम करतोय, आनंद भेटतोय. 3रा आजार गाऊट. गाऊटमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वेदना होतात, युरिक ॲसिड वाढत असतं. युरिक ॲसिडला कमी करण्यासाठी काही टॅबलेट्स घेतात, पण आयुर्वेदाच्या आणि आपण जी पद्धत शोधली आहे ती जर वापरली, मुळात जन्मता तो आजार नाही आहे, रक्तामध्ये अशा प्रकारचा बिघाड घडला, अर्थात बॉडीत घडला, आणि बॉडीच्या अगोदर मनात घडला, आणि मनातनं शरीरातनं रक्त, आपण जर असं डीप गेलो तर वातरक्त आम्ही त्याला म्हणतो, गाऊटसुद्धा कायमचा बरा होतो. नंतर येतो स्पॉन्डिलायटिस. आजकाल काय झालंय, मणक्यातला गॅप वाढतो, कम्प्युटरचं काम असेल, बसणं असेल, किंवा व्यायामाचा अभाव असेल, तर तिथे सुद्धा ऑपरेशन कायमली होत आहेत. म्हणजे मला आठवतं, माझा जंपनगिरी नावाचा संभाजीनगरचा एक पेशंट, त्याला OTमध्ये झोपलेला असताना तो घाबरला आणि डायरेक्ट माझ्या दवाखान्यात आला. आजच्या 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी त्याचं थोडक्यात ऑपरेशन करणार होते, आणि तो म्हटला मला नाही करायचं, आणि त्याला मी 6 महिन्यात बरं केलं. तर ग्रीव्ज नावाची कंपनी, आय थिंक क्रॉम्प्टन ग्रीव्ज चिकलठाण संभाजीनगरमध्ये, मला ती पूर्ण कंपनी नंतर माझ्याकडे यायला लागली औषध घ्यायला,
कारण जंपनगिऱ्यांना खूप लोकांनी पाहिलं होतं मणक्याच्या आजारामध्ये. ताई आता हे मला टिप ऑफ टंगवर बोलता बोलता आठवत आहेत, असे अनेक किस्से आहेत. आणि जेव्हा ते आपण बरे करतो तेव्हा वाटतं की तुमच्या माध्यमातून किंवा या माध्यमातून समाज मनासमोर ते यावं. ज्याचा योग असतो तो येतो. अर्थात आल्यानंतर पेशंटची परीक्षा असते. पहिली असते निगेटिव्हिटी बाहेर काढण्याची. त्याला वाटतं माझा आजार काही बरा होतच नाही, वेदना होत असतात. परंतु पेशंट जर पक्का असेल, श्रद्धाळू असेल आणि जिद्द असेल आणि चांगला गुरु किंवा डॉक्टर भेटला, फॅमिली सपोर्ट मिळाला, तर ताई हे आजार सहजपणे आपल्याला बरे होताना दिसतात. करेक्ट करेक्ट. आता हा संधिवात आणि आमवात होऊच नाही म्हणून कॅल्शियमच्या कमतरतेमुळे संधिवात होतो का, किंवा मग जो लवकर सुरू होतो याची कारणं काय आहे, की काय आपण काळजी घेत नाही, कुठल्या आहाराची कमतरता आहे का, कशामुळे हा उद्भवतो? ताई आपण विचारलं की संधिवात होऊच नाही या टाईपचे तर काय कारणं आहेत. तर पहिले आपण जर कारणं बघितली आणि कारणं आपण जर नीट केली तर कदाचित आपण या आजाराचं मूळ कारण बरं करून हा आजार होऊच देणार नाही. तर पहिलं कारण आहे अव्यायामात, म्हणजे व्यायाम न करणं. आपण सर्व करतो, व्यायाम करत नाही. बसण्याची पद्धत, अशा जे कम्प्युटर्स लॅपटॉप आपण वापरतो एका विशिष्ट पोझिशनला आपण करतो, तर ज्या पोझिशनला बसलो त्याचा अपोजिट व्यायाम आपण केला पाहिजे. नंतर उभं राहून जो आता जेव्हापासून किचनची पद्धत आली या ज्या काही 70-80 वर्षामध्ये, पूर्वी बघा आपली आजी आपली आई बसून स्वयंपाक करायची, म्हणजे आपोआप मांडी घातल्या जायची. टॉयलेट्स त्या प्रकारचे आले. आणि दाब कसा पडतो तुमच्या जॉईंटवर आणि तुम्ही कसा व्यायाम करतात ही मुख्य कारणं यामध्ये येतात. याच्याशिवाय आहाराचं एक कारण याच्यामध्ये येतं. आयुर्वेदात असं म्हटलंय आणि आम्ही जे संशोधन केलंय, आपल्या पोटाचा खूप संबंध आपल्या सर्व आजाराशी. रोगाहा सर्वव्यापी मंद आग्नो, म्हणजे सर्व रोगाचं मूळ कारण आपलं मंद अग्नी आहे, आपली पचनक्रिया आहे. हे विचारणार होते मी. म्हणजे आपण खातो काय, कसं खातो, त्याचाही संधिवाताशी संबंध आहे. म्हणजे आपण जेव्हा आमवात शब्द वापरतोय ना, तर आम जो शब्द आहे आमवात, आम म्हणजे अपक्व अन्न. आपल्या पोटात गेल्यानंतर त्या अन्नाचं जेव्हा पचन होत नाही आणि जेव्हा ते पडतं त्याला आम्ही आम असं म्हणतो. आणि तोच आम पूर्ण बॉडीमध्ये पसरून वातासोबत आमवात निर्माण करतो. आता ही वेगळी कन्सेप्ट आहे. आपण जेव्हा आयुर्वेदाचा विषय बोलू तेव्हा अजून डीप जाऊ याच्यामध्ये. त्यामुळे जेव्हा आम्ही या आजाराला बरं करतो मुळापासून, तर आमचं लक्ष पोटावर सुद्धा असतं. एक व्यायाम झाला, आहार झाला. याच्याशिवाय तुम्ही दैनंदिन जीवनात तुमची जी जीवनशैली आहे, तुम्ही किती वेळ बसता, किती वेळेस उठतात, जे आता मी सांगितलं, ही कारणं प्रामुख्याने याच्यामध्ये घडतात. जनरली असं बघायला मिळतं की स्त्रियांना संधिवात जास्त होतो. आता तुम्ही मनाचा विचार करून एक अध्यात्माची जोड देऊन उपचार करता असं म्हणता. तुम्हाला काय वाटतं की कुठली अशी मानसिक कारणं आहेत ज्यामुळे हा संधिवात स्त्रियांना जास्त होतो? क्या बात. ताई स्त्रियांना काय होत नाही. म्हणजे माझी आई एक स्त्री आहे, माझी आजी एक स्त्री होती, तुम्ही एक स्त्री आहात, माझी बहीण एक स्त्री आहे. पण मानवी जीवनाच्या उत्क्रांतीवादापासून आजपर्यंत, आता थोडा काळ बदलला आहे, पण स्त्रियांना नेहमी दाबल्याच गेलेलं आहे. म्हणजे याच भारतामध्ये सती जाण्याची प्रथा होती. नवरा मेल्यानंतर पत्नीने मरावं. कमवता आतापर्यंत पुरुष होता म्हणून स्त्रियांना अभिव्यक्त स्वातंत्र्यता नव्हती. तर भावना जी व्यक्ती दाबून टाकते तिला थायरॉइडपासून तर संधिवातापर्यंत अनेक आजार होतात. काही घरामध्ये स्त्रियांना बोलू दिल्या जात नाही, अर्थात ती काही कमवत नाही. तू काय स्वयंपाक करते, तू काय मुलं सांभाळते. पण मुलं सांभाळण्याचं काम आणि स्वयंपाक करण्याचं काम हे तर नोकरी करण्यापेक्षा पॉवरफुल आहे. प्रचंड. हे नोकरी करणाऱ्या स्त्रिया स्वतः सांगतील की त्यांच्या आईनी कसं त्यांना वाढवलं होतं घरामध्ये सगळं करून. कारण हे खूप आताच्या स्त्रियांना म्हणा, पुरुषांना, इव्हन पुरुषांना, त्यांना लक्षात आलं असेल. हो, आता करतात ना. कारण पुरुषांना जेव्हा स्वतःची बायको बाहेर पडते, नोकरी करते, तिच्या मीटिंग्स असतात आणि त्यावेळेला घरात 2 तास जेव्हा सगळं सांभाळायची वेळ येते त्यावेळेला त्यांनाही अंदाज घेत असेल या गोष्टीचा. मोठं काम आहे ताई, पण तिला नेहमीच हीन वागणूक, अभिव्यक्त स्वातंत्र्यता नाही. आणि त्यातून तिला बघा तुम्ही, माणसं पुरुष जेव्हा रिटायर व्हायला येतात त्याच वेळेस नेमके कंबर दुखी आणि पाठदुखी सुरू होते. वजन याला एक कारणीभूत आहे.
आणि जसं मला तुम्ही मनाचं विचारलं तर मी तर माझा विषयच तो आहे, ही जी निब्बाणा जीवन पद्धती आहे ही प्रामुख्याने मनावर काम करते. म्हणजे मनाकडे कोणीच बघत नाही. मनाच्या लेव्हलला मनाच्या आसपास फिरणारा विचार, स्वभाव, आणि स्त्रीला पण विचार असतात, तिला पण भावना असतात, ती पण एक व्यक्ती आहे. हा ज्या घरामध्ये विचार केला जात नाही तिथे स्त्रिया आजारी पडतात, प्रामुख्याने संधिवाताने आजारी पडतात, आमवाताने आजारी पडतात, बाकी आजार त्यांना होतात. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट, व्यक्तीला समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीमध्ये. आणि त्या आजारात त्यांचं प्रमाण पण जास्त आहे, तुम्ही जर बारकाईने बघाल. याचं कारण पण, आणि थोडं पण मी तुम्हाला सांगतो, स्त्रियांनी पण थोडंसं जरा स्वभावावर काम केलं पाहिजे. इतकं पण हळूवार राहू नये की कोणी आपल्याला येईल, आपलं बटन दाबून जाईल आणि आपलं दुःखी करून जाईल. कारण तुमच्यापेक्षा पॉवरफुल कोण येत आहे? आज स्त्रीला गर्भाशय दिलेलं आहे देवाने, सहनशीलता दिलेली आहे. मला वाटतं कदाचित म्हणून आता खूप जर डीप गेलं तर पुरुष हा अपूर्ण आहे एका अर्थाने, पण जो अपूर्ण असतो तोच नेहमी भीतीपोटी दहशत निर्माण करतो. म्हणजे आपण जर मानव वर्तणूक शास्त्राचा अभ्यास केला तर का स्त्रीला झाकून ठेवलं पडद्यामागे, का तिला दाबल्या जातं? त्याला भीती आहे की केव्हा तरी उफाणूवर येईल. पण जर डीप पाहिलं, बाकी काहीच माहीत नाही. आपल्या घरात सर्वात पॉवरफुल कोण असतं? आपली आई असते, जी आपल्या जन्म देते. लागल्यानंतर आपण काय म्हणतो? आई ग. मी नेहमी म्हणतो, लागल्यानंतर बापरे म्हणत नाही आपण, बापरे आपण वेगळ्या ठिकाणी म्हणतो. पण मग एवढी जर ती आई महत्त्वाची असेल, आई म्हणजे ताई बाई, सर्वांची आपण जर काळजी घेतली, मनाचं आरोग्य जपलं, ताई या संधिवातांच्या आजारांना आपण रोखू शकतो आणि नव्हे आपण त्यांना कायमचं बरंही करू शकतो. एवढं मनाला महत्त्व आहे. बरोबर. वजन वाढल्यामुळे सुद्धा संधिवात होऊ शकतो? म्हणजे वजन वाढणं हे एक महत्त्वाचं कारण आहे का? 100%. त्याचं कारण सांगतो की माझी उंचीला माझं वजन पाहिजे 62 किलो. प्रत्येक उंचीला एक वजन असतं आणि मी समजा माझं वजन 80 किलो आहे, ते 18 किलो भार माझे जॉईंट वाहून नेत आहेत. 1 वर्ष नाही, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष. समजा 62 पाहिजे आणि 18 किलो जास्त आहे, 9 या पायाकडे, 9 या पायाकडे. पुन्हा प्रत्येकाची चालण्याची एक पद्धत असते, काय असे डाव्या बाजूला झुकतात, तिकडे 12 किलो, इकडे 8 किलो. तर त्या जॉईंटनी पण ते किती सहन करावं, त्यामुळे आपली बॉडी खूप सहन करते. म्हणजे मी नेहमी सांगतो की आपली बॉडी अशी बनलेली आहे की खूप सहन करते, आपल्याला खूप इंडिकेशन देते. आपण की तिच्याकडे दुर्लक्ष करतो, आपल्या गरजा पूर्ण करताना किंवा अजून काही करताना स्वतःकडे दुर्लक्ष करतो. मी नेहमी असं म्हणेल, तुमच्या निमित्ताने थोडंसं सजग होऊन निब्बाणा सांगते की आपल्या बॉडीला ऐकायला पण शिका. थोडं शांत बसले ना, तुम्हाला तुमची बॉडी सांगते की जॉईंट दुखत आहेत, मणक्यावर दाब यायला लागला आहे, कडकपणा येतोय, आणि थोडे तुम्ही सावध झाले, थोडे व्यायाम करा. मी म्हणत नाही की रोज तुम्ही जिमला जा, थोडी सुरुवात करा, एक स्टेप उचला. अशी एक करता करता महिन्याकाठी 30 स्टेप होतील. त्या हळूहळू करा, एक गुरु फॉलो करा, एक पद्धत फॉलो करा, सर्व होतं. वजन पण कमी होतं. तर वजनाचा विषय आला म्हणून सांगतो, माझं एक काम आहे नेहमी की वजनाचे अनेक उपाय आहेत, माझ्या अनेक पॉडकास्टमध्ये मी सांगतो. पण जरा 32 वेळेस जर घास चावता आला, आपले जुने लोक सांगायचे, जेवताना ना शांतपणे जेवायचं आणि घास मोजून 32 वेळेस चावायचं. तुम्हाला असं काय लहानपणच्या गोष्टी सांगता, करत नाही आपण, पण याला वेगळ्या भाषेत येईलच सायंटिफिकली. आपण जेव्हा 32 वेळेस घास चावतो तेव्हा अन्न नीट चावलं जातं, त्याचं पचनक्रिया चांगली होती आणि परिणामी आपण कमी जेवण करतो. 32 चावल्याने आणि कमी खाल्ल्यामुळे तुमचं फॅट वाढत नाही, पचनक्रिया चांगली होती. मी नेहमी म्हणतो, हा प्रयोग करून बघा, आपल्या प्रेक्षकांनी पण करून बघावं. महिन्याभरामध्ये 2 किलो तो वजन कमी व्हायला पाहिजे. एवढा हा पॉवरफुल फॉर्म्युला आहे चावताना 32 वेळेस घास चावणं. तो वजनाचा विषय आला, मी तुम्हाला सांगितला. वजनाचा खूप मोठा रोल याच्यामध्ये आहे. खरं सांगायला गेलं तर वजन, लाईफस्टाईल, म्हणजे एक्सरसाइज केला पाहिजे, आहार योग्य घेतला पाहिजे, हे वारंवार आपल्याही चॅनलवरून वेगवेगळ्या माध्यमातून मी सांगते, वेगवेगळ्या सब्जेक्ट्समधून मी सांगते. राईट. पण ते आता ना इतकं अंडररेटेड झालेलं आहे की व्यायाम करायचा आहे, पण ते ना ते आपल्या बुद्धीमध्ये तेवढं शिरत नाही, किंवा आपण म्हणतो उद्यापासून आणि तो उद्या कधी येतच नाही. एक्झॅक्टली. पण आपल्या चॅनलचंच ते वाक्य आहे, शरीरम आद्यम खलू
सर्व साधन. वाव. याचं ब्रीदवाक्य ह्याच्यासाठी आहे की आपला आत्मा जे आपण जगायला आलेलो आहोत इथं, ते शरीरा हे माध्यम घेऊन आपण जगतोय ना, तर त्या शरीराची काळजी घेणं गरजेचं घ्यायला आहे. पाहिजे. ती जर नाही घेतली, जे आपण रेंटवर घेतलेलं आहे या जन्मासाठी, त्याची जर काळजीच नाही घेतली, Yes. तर आपण आपल्याला हवं त्या गोष्टी करणार कशा? राईट. आपल्याला जे अचीव्ह करायचंय या जन्मामध्ये ते Right. करणार कसं? राईट. सो म्हणून तुम्ही आणि ते अध्यात्माची जोड देऊन जे सांगता, म्हणून मला ते खूप असं विशेष छान या गोष्टीसाठी वाटतं, कारण हा अँगल नेहमी असायला हवा की आपण मानसिकरित्या आपण जेव्हा करतो त्यावेळेला ना स्वतःला ट्रेन करणं पण खूप गरजेचं आहे. आपण शरीराला तेवढं रिस्पेक्टफुली वागवणं गरजेचं आहे, पॉवरफुल. आणि जर का तुम्हाला शरीराला उत्तम वागवायचं आहे, तर तुम्हाला मानसिकरित्या सुदृढ होणं खूप गरजेचं आहे. तसे चांगले विचार ठेवणं खूप गरजेचं आहे. हे सगळ्या विचारांमधूनच येईल ना बरी जीवनशैली, जिद्द, आहार व्यवस्थित घेतला पाहिजे बाबा, एक्सरसाइज केला पाहिजे बाबा, हे सगळं मला असं वाटतं विचारांमधूनच येईल. राईट. आणि जेव्हा आपल्या मनाला ते पटेल त्यावेळेलाच आपण त्या गोष्टी करायला तयार होतो. राईट. परफेक्ट आहे. मी आता एक ॲड करेल. तुम्ही इतकं सुंदर मुद्दा मांडला. म्हणजे तुमचे पॉडकास्ट पण मी बघतो, तुम्ही अनेक डॉक्टरांशी बोलतात, तुम्ही स्वतः तुमचे बरेचसे मी पाहिले टिप्स देताना. महाराष्ट्रीयन माणूस मी बघतोय किंवा इन जनरल मनुष्याकडे, तुम्ही आता जे वाक्य बोलले की तुम्हाला प्रत्येक गोष्ट काही ना काही शिकवते. आता आपण बोलतोय, तुम्ही म्हटलं की हा शब्द इतका अंडर रेटेड झाला, व्यायाम केला पाहिजे. म्हणून मी निब्बाणामध्ये जेव्हा साधक निवडतो, आम्ही साधक म्हणतो, रुग्ण म्हणत नाही. मला रुग्ण शिवी वाटते बऱ्याचदा. साधक म्हणजे जो साधनेमध्ये येणार आहे. ताई मी असं ऑब्झर्व केलं, ज्याला खरोखर जिद्द आहे. तुम्ही आता जे बोलताय ना, आज तुम्ही जे काम करताय, मी तुमचं काम पाहिलं, स्वतःला तुम्ही ज्या प्रकारे कॅरी करताय, मेंटेन करताय, तुम्ही एवढे सिनेमाज बनवतात, तर सोपं नाही हे काम करणं. पण तुमची जिद्द आहे, प्लॅनिंग आहे, एक्झिक्युशन आहे, डिसिप्लिन आहे आणि तुमचं काही ध्येय आहे. म्हणून मी निब्बाणामध्ये ना पेशंटला 2-3 प्रश्न विचारतो. जरा चेष्टा मस्करी पण व्हायला पाहिजे त्या पेशंटसोबत, नसतं सिरियस वातावरण. असं मी सिरियस वातावरण ठेवत नाही. मी पेशंटला सिरियस विचारतो, तुला खरोखर बरं व्हायचं आहे का? तो म्हणतो हो. नाही, अंतर्मनातनं बघ बरं व्हायचं आहे का? कारण फक्त टाइमपास म्हणून आजारी पडला, आला डॉक्टरकडे आणि बरं होऊन तू काय करणार? खरोखर तुला बरं व्हायचंय, बरं होऊन तू काय करणार? आणि जेव्हा ताई तुम्हाला उत्तरं सापडतात त्यावेळेला तुम्ही प्लॅनिंग करता, एक्झिक्युशन करता. म्हणून मी नेहमी असं म्हणतो की प्रत्येक माणसाला त्याच्या जीवनामध्ये एक ध्येय पाहिजे. बरोबर. आता मी तुमच्यासमोर बसलोय, तुम्ही बसलाय, तर आपण एका ध्येयाने काहीतरी अपेक्षित केलेलं आहे. म्हणून आजारी पण कोण पडतं माहिती आहे? ज्यांच्यावर ध्येय नाही. ध्येय नाही तर डिसिप्लिन नाही, डिसिप्लिन नाही तर ॲक्शन नाही. बरोबर. एकदा ॲक्शन घेऊन जमत नाही. ती ॲक्शन तुम्हाला वारंवार घ्यावी लागते, तुम्हाला ती सवय लागावी लागते, तेव्हा तुम्हाला यश मिळतं. बरं, एकदा यश मिळवून थांबता येत नाही, तुम्हाला ते यश मेंटेन ठेवावं लागतं. म्हणजे त्या यशासाठी जो फॉर्म्युला आहे ना, तोच तुम्हाला आरोग्यात पण वापरावा लागतो. मी नेहमी तुमच्याच फील्डचं उदाहरण बघतो, प्रेक्षकांना तो तुमच्या फील्डकडे नेतो की का सर्व ॲक्टर ॲक्ट्रेस आपल्याला वर्ष चांगले दिसतात, तसेच दिसतात, सुडोल, व्यवस्थित, स्मार्ट, आणि आपण मात्र वजन वाढत नेतो. ताई तुम्ही मेंटेन करता, तुमच्यावर डिसिप्लिन आहे, डेडिकेशन आहे, हेच मी पेशंटकडून अपेक्षित करतो. की म्हणून ताई मी सांगतो, माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांना मी डेडिकेशन असल्याशिवाय घेत नाही. लोकांना बऱ्याचदा काय वाटतं, डॉक्टर म्हणजे पैसे दिले आणि काम झालं. नाही, पैसा हा व्यवहाराचा भाग आहे. त्यांना बरं होण्याची इच्छा पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे, जिद्द पाहिजे. नसतं मग वजन कमी करणं 10 ठिकाणी ते ऐकतात, वजन कमी पण होतं, वजन पुन्हा वाढतं पण, काय कामाचं? तसं नाही. तुम्ही ती जीवनशैली अडॉप्ट करा, स्वतःला सूचना करा, अंतर्मनात बदल करा आणि केलं की होतं. ताई माझा नेहमीचा अनुभव हा आहे. तुम्ही छान मुद्दा मांडला, त्याबद्दल मी बोललो. संधिवात आणि आमवातासाठी आयुर्वेदामध्ये अभ्यंग किंवा पंचकर्मा वगैरे सांगितलेलं आहे. तुमच्या निब्बाणा पद्धतीमध्ये तुम्ही हे उपचार कसे करता? महत्त्वाचा प्रश्न आहे. जरी मी MD आयुर्वेद डॉक्टर असलो, आयुर्वेदाचा तसा पाहिला तर मी सम्यक उपयोग करतो. ही जी पद्धती आपण डेव्हलप केलेली आहे, निब्बाणा जीवन पद्धती, ही माझ्या अनुभवातून जेव्हा मी त्या प्रवासाला गेलो आणि त्या प्रवासात मला जे मिळालं
त्याच्यात ताई फक्त शरीर, फक्त संधिवात, फक्त पंचकर्म असं करत नाही. बरेचदा मला ती पण एकांगी ट्रीटमेंट वाटते. जर शरीर आजारी पडताना मन कारणीभूत असेल तर मनावर कार्य व्हायला पाहिजे. असंही आपण असं म्हणतो, संशोधनात सांगतं की 95% आजार सायकोसोमॅटिक आहेत. संधिवात तुम्हाला दिसतो हाडांमध्ये, परंतु आपल्या बॉडीमध्ये वेदना कमी करणारे एक तत्व आहे ज्याला म्हणतं मॉर्फिन. म्हणजे मॉर्फिन जर आज तुम्हाला जर संधिवात मला वात नसेल, म्हणजे आपले जर जॉईंट दुखत नसतील, याचा अर्थ स्मिताताई डॉक्टर निलेशच्या बॉडीमधलं मॉर्फिन चांगलं आहे. आता मी काही कारणामुळे स्ट्रेसमध्ये येतो, जीवनशैली नीट करत नाही, आहार नीट घेत नाही, याच्यामुळे माझ्या शरीरामध्ये केमिकल इम्बॅलन्स होतो आणि मॉर्फिनचं प्रमाण कमी होतं, डोपामिनचं प्रमाण कमी होतं. जेव्हा हॅपी हार्मोन कमी होतात तेव्हा स्ट्रेस हार्मोन वाढतात आणि जिथे कमकुवतपणा आहे तिथे ते आजाराचं स्थान निर्माण करतात. मग जर आजार सुरुवात मनापासून असेल, फक्त मी पंचकर्म केलं म्हणून पेशंट बरा होत नाही. पंचकर्म निश्चितपणे आमच्याकडे वर्णन केलंय की तेलाने काठी पण वागते. आपण जर बांबूच्या त्या तुम्ही जर खुर्च्या पाहिल्या असाल तर बांबू त्या वाकवण्यापूर्वी ते रात्रभर तेलात ठेवतात, त्याला नंतर गरम करतात. सेम वर्णन आमच्याकडे केलंय की जर तेलामध्ये ठेवून काठी वाकत असेल तर मनुष्य काय गोष्ट आहे. म्हणून पंचकर्माला खूप महत्व आहे, पण फक्त पंचकर्म न करता शरीर, मन आणि आत्मा. मग निब्बाणात आम्ही काय करतो, अशी पद्धत डेव्हलप केली आहे की माझ्याकडे कोणी रुग्ण आला तर त्याचं पूर्ण अनेक पातळीवर अभ्यास केला जातो. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस आमच्या पॅटर्न प्रमाणे. आणि एकदा त्याचा अभ्यास केला मग त्याला मनामध्ये किती प्रमाणात त्याचं सुधारणा होण्याची गरज आहे, आत्मिक लेवलला त्याला कुठे ठेस पोहोचलेली आहे. बरं, मनामध्ये पण बाह्य मन, अंतर्मन. अंतर्मन दिसत नाही, पण अंतर्मन बघण्याची एक पद्धत असते तुमच्या ॲक्शनवरून. जी बहिणाबाई ताई म्हणतात ना की मन जहरी जहरी याचं न्यार रे तंतर, अरे साप विंचुबारा त्याला उतारे मंतर. ते जे विष आहे ते विष कुठे चढलेलं आहे. ताई आपल्या जीवनात घटना घडतात, म्हणजे वडील आई, पती पत्नी, सासू सून, आणि जेव्हा घटना घडतात आणि ज्या घटना आपल्या मनाविरुद्ध घडतात, आपला दोष नसतो, त्या आपल्या खोल मनात त्या भावना रुतून बसतात. समाज बदलत चालला, जवळचं कोणी भेटत नाही, ज्याला सांगावं तोच आपला शत्रू होतो. आपले तर तुम्हाला माहिती, ज्याच्यासाठी करावं तोच शत्रू असतो आपला. बऱ्याचदा नंतर समजतं आपल्याला, आणि त्यातून ताई जो स्ट्रेस निर्माण होतो, त्यातून ते मन दुभंगतं, त्याचे केमिकल्स बदलतात आणि संधिवात निर्माण होतो. बरं ताई, मला या निमित्त एक गोष्ट सांगायला आवडेल तुम्हाला, निब्बाणाची वेगळी पद्धत, की प्लेटो नावाचं एक तत्ववेत्ता होऊन गेला. सॉक्रेटिसचा तो शिष्य होता. म्हणजे सॉक्रेटिसला होऊन जवळपास कित्येक हजारो वर्ष झाली. प्लेटो म्हणायचा की टुडेज एरर ऑफ द मेडिकल सायन्स इज दॅट डॉक्टर्स आर सेपरेटिंग बॉडी फ्रॉम सोल. त्या काळात तो बोलायचा की आजच्या मेडिकल सायन्सचं चूक अशी आहे की डॉक्टर्स बॉडीला आणि मनाला, सोलला वेगळं करतात. तर सध्या पण तेच चालू आहे. मी पेशंटला विचारतो, तुम्ही किती वेळ डॉक्टर समोर बसतात? 5 मिनटं, 15 मिनटं, अर्धा तास. काय समजेल तो अर्धा तासात तो पेशंट ताई कसं समजेल? पण निब्बाणामध्ये आम्ही जेव्हा पेशंट प्रोसेसमध्ये येतो ना, आम्ही त्याला समजून घ्यायची खूप प्रोसेस करतो. आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी बोलत जातो, त्याची परत काढत जातो ना, तेव्हा खरा व्यक्ती आपला सापडतो आणि त्याच्या लाईफमध्ये काय काय घडलेलं आहे हे आपण माहीत करतो. एकदा ते माहीत झालं मग त्याला आम्ही प्रोग्राम देतोय, त्याला डिझाईन करतो की बाबा बघ, तुला असं असं करत जायचं आहे, याच्यात तुझी ही कमिटमेंट लागणार आहे, फॅमिली कमिटमेंट अशी लागणार आहे, तुला हे करावं लागणार आहे, तुला जिद्द लागणार आहे. फक्त पैसे भरले म्हणून होत नाही, कारण असाध्य लेबल पण लागण्यामागे काही कारण आहे. पेशंट पण काही प्रमाणात कारण आहे. म्हणजे व्यायाम करत नाही आपण, पथ्य पाळत नाही. चुकून काय झालं, आपल्याला सवय लागली औषधांवर डिपेंड राहण्याची. काय झालं की मेडिसिन मिळालं, मला तो खूप डोक्याला ताण होतो आम्हाला, की पेशंटला काय वाटतं डॉक्टर इतकं छान सांगतायत, एवढे आजार बरे करतायत, यांच्याकडे जाऊन औषधं घेऊ. औषधं आमची पॉवरफुल आहेत, पण फक्त तुम्ही औषधाने बरं होणार नाही. तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कसं बघतात याला खूप महत्व आहे. पण ह्या पंचकर्मा आणि ह्या ज्या चिकित्सा आहेत त्या तुमच्याकडे आहेतच ना?
हो, त्या तुम्ही करताच. तो आमचा म्हणजे ट्रीटमेंटचा पार्ट आहे, पार्टच तो आम्ही आहे. करतोच. हा, त्याचा या फायदाच होतो. व्यतिरिक्त आणखीन तुम्ही काही असं डेव्हलप केलेलं आहे? एक्झॅक्टली, म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर्स जे करतात ते मी करतोच. हा, चांगली औषधी, हा. आता औषधी मी गेल्या 27 वर्षाच्या अनुभवातून शोधून काढलेली आहे. हा. ताई, स्मिताताई, आयुर्वेद हा एक सागर आहे मोठा. हम्म. म्हणजे आपला एक जन्म अपूर्ण एवढा अभ्यास आहे. हम्म. पण मी स्वतः औषधी बनवल्या. म्हणजे रसशास्त्रामध्ये हिरक भस्मापर्यंत मी गेलो, सुवर्ण भस्मापर्यंत गेलो. पारागंधकाशी खेळणं हे थोडंसं जरा रिस्की मानतं आमच्याकडे, जरा अवघड आहे, टफ आहे. मी रसशास्त्रामध्ये काम केलं, सर्व औषधी बनवल्या. आणि माझा एक प्रयत्न होता, कारण मला एक पार्श्वभूमी होती की माझा दादा जेव्हा कॅन्सरने गेला तर मला त्या आजारावरचं औषध शोधायचं होतं. एका जिद्दीने मला लोकांना जेव्हा मी औषध देईल तर माझी स्वतःची एक प्रतिज्ञा होती की तुझं औषध जगापेक्षा भारी पाहिजे. मग आणि तो स्कोप आयुर्वेदामध्ये खूप आहे. हे ते करता करता तुम्हाला तर माझी औषधं मी खूप स्ट्रॉंग करत गेलो. आता एक उदाहरण सांगतो की अश्वगंधा नावाची पावडर आहे. अश्वगंधा घेतली की शांत झोप येते, वेदना कमी होतात. तर मी प्रयत्न करतो मला अश्वगंधाचं एक्स्ट्रॅक्ट वापरता येईल का. अच्छा. आम्ही त्याला घण पण म्हणतो. म्हणजे 10 किलोतनं 1 किलो अश्वगंधा काढतो, त्याला उकळून त्याला कॉन्सन्ट्रेट फॉर्ममध्ये आणायचं. जिथे अश्वगंधा पावडर 5 ग्रॅम लागतं तिथे माझे अश्वगंधा घन मला कमी क्वांटिटीमध्ये काम होतं, फास्ट काम होतं. आयुर्वेदामध्ये खूप उच्च शिलाजीत, सुवर्णभस्म, म्हणजे औषधं सुद्धा खूप उच्च लेवलची आहेत. जसं आपण पूर्वी बघायचो की ते एक बाण काढला, दुसरा बाण काढला, मग ब्रह्मास्त्र काढलं. माझं म्हणणं ब्रह्मास्त्र द्या ना पेशंटला चांगले. पण पुन्हा अडचण काय, चांगली औषधं मिळायला हवीत आणि चांगल्या पद्धतीने ती बनवायला हवीत. तर मी एक नियम पाळतो की औषधं आम्ही स्वतः बनवतो, जी बनवते आम्ही ती बनवून घेतो. म्हणून औषधांची इफिकॅसी आपल्याकडे खूप छान असते. तर नंबर 2 ताई, औषधं चांगली क्वालिटी असलेली. मला असं वाटतं की पेशंटला चांगली औषध द्यावी. पंचकर्म आणि आयुर्वेदातले गेल्या 27 वर्षामध्ये मी खूप रिसर्च केले. अजून प्रॅक्टिकल काय करता येईल. त्याशिवाय आयुर्वेद सोबत ठेवून अध्यात्म त्यामध्ये प्रॅक्टिकली आपण ओतला आणि वाल्याला वाल्मिकी करणारी अशी एक पद्धत आपण शोधून काढली. म्हणजे जेव्हा माझ्याकडे रुग्ण येतो, रुग्णाला माहीत नसतं, पण रुग्ण फक्त औषधी अँगलने येतो. पण औषधांशिवाय आश्रमातला स्टे आणि मनाचं मी डिसेक्शन करतो. तेच मी तुम्हाला आता विचारणार होते की एखादा पेशंट तुमच्याकडे संधिवातासाठी किंवा आम वातासाठी आला तर त्यावर तुम्ही ट्रीटमेंट कशी सुरू करता हे जरा आम्हाला विस्तृत पद्धतीनं सांगा. सांगतो ताई. मला तुम्ही खूप छान प्रश्न विचारला, कारण गेल्या वर्षभरामध्ये माझे अनेक पॉडकास्ट आले आणि अनेक पेशंट कॉन्टॅक्ट करतात. जेव्हा त्यांना वाटतं जर असं होत असेल तर आपण जाऊया. तर मला तुमच्या माध्यमातून रुग्णांनाही सांगायचं की आमच्याकडे पहिली गोष्ट आम्ही कोणती घाई करत नाही. रुग्णांचं कॉमन काय असतं, समजा माहीत झालं डॉक्टर तुमचा दवाखाना कुठे. आता संभाजीनगर, पुणे, मुंबई, दुबईसह मी 5-6 ठिकाणी दवाखाने आहेत. पण माझ्या दवाखान्यामध्ये डायरेक्ट पेशंटला एंट्री नाही. का नाही आहे, कारण जेव्हा तुम्ही शांतपणे काम करतात, समजा तुम्ही एका पेशंटला वेळ देतात तर त्याला मी पूर्ण वेळ देतो. माझे डॉक्टर जेव्हा त्याला चेक करतात तर त्या केसमध्ये आजच्या डेटला आमचे 2 ते 2.5-3 महिने पॅक असतात. पेशंटला घाई असते डायरेक्ट येण्याची. तर हा आहे योगिक मार्ग, म्हणजे हा गुरुचा मार्ग आहे. मॉडर्न प्रकारचा अध्यात्म आहे. माझा पेशंट आणि तो माझा साधक आहे. म्हणजे ताई, एखाद्या माणसाला बदलण्यासाठी फक्त औषध देऊन जमणार नाहीये, त्याला मी पूर्ण एका प्रोसेसमधून घेऊन जातो. बरोबर. आणि त्याच्यात तो नवीन व्यक्ती म्हणून जन्माला येतो. आता असं का करायचं आपण, नाही त्याला नवीन व्यक्ती, त्याच्या आजारी पडण्यामागे शरीर, मन आणि आत्मा. शरीर लेवलला जे घडले ते आपण घेऊ शकतो, पण सर्वात मोठा रोल आहे मनाचा. आत्मा साक्षीमध्ये असतो, त्याला तसं काही घेणं नसतं, तो फक्त शरीर बदलत असतो. मनाच्या खोड्या जास्त आहेत. मन म्हटलं की स्वभाव आहे ते विचार आहेत, विचारातून ॲक्शन आहे, ॲक्शनमधून तुमचं हॅबिट आहे, हॅबिट कॅरेक्टर, आणि कॅरेक्टर लीड्स टू डेस्टिनी. म्हणजे आता आपण असं म्हणूया की एखाद्या पेशंटला आपण त्याला सोपं करूया. यापूर्वी पण सांगितलंय की समजा एका पेशंटला आमवात आहे, संधिवात आहे, आपण त्याला सर्वांचा एक आजार पकडूया. आता त्याला बरं व्हायचंय, त्याला काय वाटतं, मी आजारी पडलो, मला एखादं औषध द्या. औषध त्याला मी देतो. औषध माझा अनेक प्रोटोकॉलपैकी एक प्रोटोकॉल आहे. पण फक्त औषधाने त्याला जर व्हायचं तर अनेक दिवस लागतील त्याला.
त्याच्या आजाराची जेव्हा आपण कारणं शोधत जातो, जसं आपण आता बोललो व्यायामात, अव्यायामात, डाएट, स्वभाव, विचार, मनाच्या लेवलला दडलेल्या खोल भावना, अशा अनेक अनेक हजारो डायमेन्शन आहेत. आपण जो आता श्वास घेतोय हा सुद्धा आपल्या मनावर डिपेंड आहे. व्यक्ती जेव्हा स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा त्याचा श्वास जोरात चालतो आणि जेव्हा तो शांत असतो तेव्हा श्वास शांत चालतो. अजून उलट आहे, तुम्ही शांत श्वास घेतला की तुमचं मन शांत होतं, जोरात श्वास घेतला की मन विचित्र म्हणजे मन असंतुलित होतं. आता आपण ज्या जगात जगतोय तिथं टार्गेट्स, धावपळ, लोकल, ही तारीख ती तारीख, आपला श्वास बिघडतो. आता मला त्याला बरं करायचं तर एक नाही असे हजारो डायमेन्शन्स आम्ही रिसर्च केले. मला ते प्रत्येक डायमेन्शन नीट केले पाहिजे. यासाठी मी पेशंटला एक प्रोग्राम देतो की बघ बाबा त्याचा पूर्ण आजाराचा अभ्यास केला. पहिली गोष्ट डायरेक्ट भेटत नाही, आम्ही त्याला म्हणतो आम्हाला व्हॉट्सॲप, आता तुम्हाला जमलं शक्य झालं त्याला आपण व्हॉट्सॲपची लिंक देतो, तो त्या माध्यमातून आम्हाला कनेक्ट होतो. मग त्याला त्याला माहिती जाते की आम्ही निब्बाणामध्ये कसं वेगळ्या प्रकारे काम करतो. काय होतं ताई, यायला खूप लोक येतात, ते बरे व्हायला पाहिजे. बरोबर. त्यांची घाई त्यांना माहीत नसते, पण गुरुला माहिती आहे. म्हणतो तुम्ही धावपळ करू नका, सावकाश या आणि कायमचं बरं व्हायला या. म्हणजे माझ्याकडे एक पद्धत आहे, मी जेव्हा म्हणेल की आजार कायमचं बरं होईल तर कायमचं बरं होईल. बघू करू हा प्रकार माझ्याकडे नाही आहे. मग गुरु पक्का आहे ना, मला शिष्य पक्का पाहिजे. मग त्याची एक पद्धत आहे, तर त्याला आम्ही म्हणतो व्हॉट्सॲपला क्लिक करायचं की एक फॉर्म भरायचा. त्यांनी फॉर्म भरला तर माझी जी 15-20 लोकांची टीम आहे त्यांना कॉन्टॅक्ट करते. मग त्यांना आम्ही अगोदर झूम मिटिंगला बोलवतो. डायरेक्ट कोणालाच दवाखान्यात यायची गरज नाही, हेडसाण करू नका, पैसे खर्च करू नका. 2 तासाच्या मिटिंगमध्ये भारतातले आणि विदेशातले सर्व रुग्ण माझ्यासमोर असतात. मी स्वतः त्यात लाईव्ह येतो आणि 2 ते 2.5 तास त्यांना मी निब्बाणा कसं वेगळं आहे, कसं काम करतं, रिअली करतं का नाही करत, बोलणारे खूप आहेत, देवाच्या नावाने पण लोक फसवतात, सांगतो. त्यांना पटलं व त्यांची पुढची पायरी असते ते मला 1 दिवस प्रत्यक्ष येऊन भेटतात एका मोठ्या हॉलमध्ये. त्यांचा मी पूर्ण ऑरा चेक करतो, त्यांचे सिम्पटम घेतो आणि मला वाटलं ते मला अनेक प्रश्न विचारतात आणि त्यांना मी ट्रीटमेंट सक्सेस होण्यासाठी काय आवश्यक आहे. पेशंट काही चुका करतात. पेशंटचं कसं आहे, आजारी पडणार पण मी पथ्य नाही पाळणार, डॉक्टरना हो म्हणणार, घरी जाऊन वाटेल ते खाणार, मी व्यायाम नाही करणार. ताई तुम्ही आता जे व्यायामाचं बोलले ना 10 मिनिटापूर्वी, ताई हा पण आपलं न्यूरल पाथ आहे. म्हणजे आज स्मिताताई बनल्या ना, त्या स्मिताताईच्या मागे एक विचार आहे, तो विचार पकडावा लागतो, तो विचार तुम्हाला पुढे रन करतो. पेशंट सर्व हो म्हणतात, घरी करत नाही, माझी टीम यांच्याकडून करून घेते, करायला भाग पाडते. तर दिवसभर मी त्यांना चेक करतो आणि मी सांगतो की बघा मला तुम्हाला सक्सेस करायचं आहे. सक्सेस मी तुमचा स्वभाव कसा आडवा येतो, तुमच्या ॲक्शन कशा आडव्या येतात. आणि एकदा मी त्यांचा ऑरा चेक केला आणि त्यांची इच्छा असेल मी त्यांना परमिट करतो की तुम्ही या मार्गावर चालू शकता, मी त्यांना दीक्षा देतो. त्याच्यानंतर माझे डॉक्टर्स त्यांना शांतपणे चेक करतात त्याच दिवशी ते दुसऱ्या दिवशी. मग त्यांना त्या सिटीमध्ये त्या आश्रमात त्यांना बोलवतो आम्ही. एकदा चेकअप झालं, त्याचा पूर्ण अभ्यास झाला, नंतर त्याला आम्ही सांगतो की तुला या मार्गावर चालायचं आहे. मग त्याचा फॅमिली सपोर्ट मला लागतो. पेशंट राहतो फॅमिलीमध्येच. पेशंट स्वतः एकदा मला त्यांनी काही पेपर साईन करून दिले, ॲग्रीमेंट दिलं, तो व्हर्बली वगैरे असं, त्याची ट्रीटमेंट सुरू होते आणि पहिल्या 1-1.5 महिन्यामध्ये पेशंट व्याधीमुक्तीचा आनंद घ्यायला लागतो. फक्त एक सांगतो, हा शांत मार्ग आहे, गुरुचा मार्ग आहे. मी आहे प्रेमळ, पण जर एखाद्या पेशंट ऐकत नसेल तर मी कडक आहे, कारण मला त्याला बरं करायचं आहे. सांगू ताई, करता करता पेशंट पण लहान बाळासारखं जायला असतं, त्याला हे नको ते नको. बरं आजार कसे बरे करणार, मलाही सोपं नाही आहे असं की एक कांडी फिरवली तो बरा झाला. आणि एक पातळीवर जावं लागतं. एक वेळ सांगू ताई तुम्हाला गमतीने, छोट्या मुलांना सांगणं खूप सोपं असतं, पण हुशार लोकांना, मोठ्या लोकांना टफ असतं. पण पुन्हा तेच, जिद्द असेल, विश्वास असेल आणि बरं होण्याची खरं इच्छा असेल, तो व्यक्ती बाहेर निघतो. आजच्या डेटला मी तुमच्या निमित्ताने सांगेल, ज्या प्रेक्षकांना वाटतं की चेक करून बघावं की निब्बाणा काय करतोय, माझे वर्षभरामध्ये माझे 8-10 पॉडकास्ट झाले असतील. तर आपल्या प्रत्येक, इव्हन आपल्याही पॉडकास्टच्या खाली जो तुम्ही माझा विषय मांडला होता की अध्यात्माच्या वेगळ्या मार्गाने बरा करा योगी डॉक्टर, तुम्ही जो माझा, त्याच्या खाली प्रेक्षकांनी जावं. आपल्या सध्या घेत असलेल्या रुग्णांचे जिवंत अनुभव आहेत. डिप्रेशन होतं बरं झालं,
सिझोफ्रेनिया गेला, आंबवात गेला, कॅन्सरचे काही पेशंटचा अभिप्राय आहे. पेशंट तर खोटं लिहिणार नाहीत, त्यांना फरक आला. करतात लोक ताई, सांगितलं नीट. थोडे आपल्याला पण तळमळ ठेवावं लागते. चुकतात, आम्ही चुका पाठीशी घालतो, पण मला जर फॅमिली सपोर्ट मिळाला, तो शांतपणे आला आणि मग त्याच्यामध्ये मग त्याला आश्रमात किती दिवस थांबायचं आहे, माइंड डिसेक्शन किती करायचं आहे, काउन्सिलिंग किती, हे कस्टमाइज असतं. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. आजार किती डीप आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, या सर्व पातळीवरून ते कस्टमाइज केलं जातं. वा, खूपच छान सांगितलं, खूप डिटेलमध्ये सांगितलं. आणि संधिवात आमवात याबद्दल तर कळलं, पण तुमची उपचार पद्धती फार वेगळी आहे. ती कशी आहे हेही समजलं. जर का कोणाला उपचार घ्यायचे असतील तर आपण डेफिनेटली डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण माहिती देणार आहोत. संपर्क तिथे साधता येईल. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे की विजिट करण्याआधी तुम्हाला व्हॉट्सॲपवर किंवा ऑनलाईनच त्यांना चेक करावं लागेल किंवा बघावं लागेल. बरोबर ना? आम्ही कॉल घेत नाही, हां, एवढ्या वेळेस त्याच्यात कॉल घेणं होत पण नाही. हां. सायलेंट त्यांनी कम्युनिकेशन करावं यायचं असेल तर. ओके. संधिवात आणि आमवातांव्यतिरिक्त सुद्धा कुठले आजार आहेत का जे तुमच्याकडे बरे होतात? हे दिल मांगे मोर. तुम्ही मायग्रेनचं मागच्या वेळेला सांगितलेलं की मायग्रेनवर तसा उपाय नाही, पण तुम्ही मायग्रेनचे सुद्धा कितीतरी पेशंट्स बरे केलेले हे आहेत. तुमच्या लक्षात आहे अजून? हो हो, of वाव. course. ताई, मायग्रेन सुद्धा हा साध्य आजार आहे. म्हणजे जसं आता मी आता जे नावं घेतले, संधिवात, आमवात, स्पॉन्डिलोसिस, गाऊट, यातल्या बऱ्याचशा आजारामध्ये ऑपरेशन्स होतात आणि ऑपरेशननी मला वाटत नाही की पेशंट कायमचा बरा होतो. टेम्पररी रिलीफ मिळतो. पण जर तो पेशंट जिद्दी असेल वगैरे तर आपण हे सर्व आजार रिव्हर्स करू शकतो. देवाच्या कृपेने गेल्या 27 वर्षामध्ये आपण जर डोक्यापासून पाहिलं, तर विचार लावून सांगतो की मायग्रेन नावाचं एक आजार आहे. याला असाध्य लेबल लावून टाकले. कायम डोकं दुखतं, रिपोर्ट नील असतात आणि पेशंटचं लाईफ बऱ्यापैकी डिस्टर्ब झालेलं असतं. अनएक्सप्लेन, कशामुळे माहीत नाही, पण तोही आपण सक्सेसफुली गेल्या 27 वर्षामध्ये बरा करतो. हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये अडथळे होतात आणि बायपास, अँजिओप्लास्टी कॉमनली केलं जातं. अनेक लोकांचे आपण बायपास, अँजिओप्लास्टी वाचवले, रिव्हर्स केले. आपल्या वेबसाईटला, यूट्यूब चॅनलला जर जाऊन बघितलं, तुम्हाला खूप चांगल्यापैकी फीडबॅक दिसतील ज्यांचे ब्लॉग गेले. सोरायसिस नावाचा एक आजार, जो एक टफ मानला जातो, तो आपण कायमचा बरा करतो. वंध्यत्वाचा आजार आहे, म्हणजे लोक IVF करतात, अनेक उपाय करतात. अशा ती समस्या खूप वाढलेली आहे. पण ते करता करता किंवा त्याशिवाय आयुर्वेदिक औषधं किंवा ही उपचार पद्धती फॉलो केली तर खूप लवकर रिझल्ट पेशंटला येतो. याच्याशिवाय ताई, माझं मेन कार्य चालू सध्या आहे ते मानसिक विकारामध्ये. म्हणजे याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि समाज मनामध्ये भीती आहे, कोणी कोणाला सांगत नाही. डिप्रेशन, सिझोफ्रेनिया, OCD, त्याच्यानंतर स्लीप डिसऑर्डर. आपण ताई या 6 महिन्याभरामध्ये, म्हणजे 6 महिने वर्षभरामध्ये विशेषतः 50 ते 70 लोकांना बाहेर काढलं डिप्रेशन, सिझोफ्रेनियामधून. म्हणजे तुम्ही हे कोणाला सांगाल तरी ते विश्वास बसणार नाही. म्हणजे आज आमची जी टीम निब्बाणा आहे, टीम निब्बाणामध्ये अर्धे माणसं माझे पेशंट, जे माझ्याकडे पेशंट आले होते आणि ते बरे होऊन इतरांसाठी स्टँड घेऊन काम करतायत. म्हणजे ते माझे ब्रँड अँबॅसिडर आहेत. स्वतः आले, बरे झाले. म्हणून मी सांगू शकतो की डिप्रेशन कायमचा जातो, सिझोफ्रेनिया जातो, OCD जातो, अनेक आजार जातात. हिपॅटायटिस B असेल, किडनीचा आजार, कॅन्सर. फक्त मी ताई, जेव्हा तुम्ही विचारता मला आजारांबद्दल, मी एकच सांगेल, समस्या वाढत चाललेल्या आहेत. माहीत नाही कशामुळे, पण जो ॲप्रोच पाहिजे डॉक्टरांचा तो थोडा बदलत चाललेला आहे. थोडा रुग्णही कारणीभूत यायला आणि डॉक्टर्स पण कारणीभूत असले कदाचित, किंवा काळाचा महिमा असेल. पण असं म्हणू शकतो की आपण अध्यात्मामुळे थोडंसं देवाने काही चान्स दिला आणि हे जे करतोय ना, हा मॉडर्न आध्यात्मिक मार्ग आहे. म्हणजे मी स्वतः त्या प्रवासाला गेलो. त्या प्रवासात मला स्वतःचं महत्त्व, मन, शरीर, आत्मा, श्वास आणि आपले चक्र असतात बॉडीमध्ये, अनेक गोष्टी कळाल्या. आणि असं म्हणू खूप पाण्याचा तळ गाठला आणि कळालं की समस्या कुठून येत आहे. तर आपण काय करतोय, अध्यात्माचा आणि आयुर्वेदाचा संयोग करून रुग्णांना बरं करतोय. मला खूप टफ जातं आमच्या टीमला, पण आनंद आहे जेव्हा ताई असाध्य आजार बरे होतात. आणि तुमच्याच माध्यमातून, जसं मला तुम्ही मागच्याच बोलवलं, आणि आपला यूट्यूब व्हिडिओ बघून मी तुम्हाला सांगतो, तुमचा जो प्रेक्षक आहे
म्हणजे मला तुम्हाला सांगायला आवडेल, तुमचा सुज्ञ प्रेक्षक आहे आणि जाणकार आहे. खूप लोक तुम्हाला स्मिताताईकडून बघून आम्ही आलो आणि तो खूप असा रुटेड आहे तुमचा जो प्रेक्षक आहे तो. तुमच्याच अनेक प्रेक्षकांना आपण बरं केलं, त्याचे कमेंट्स आपल्या याच्यामध्ये आहेत. आजार बरे होतात. फक्त मी एकच सांगतो, पेशंट जो जिद्द पाहिजे, विश्वास पाहिजे. कारण या जगामध्ये त्याच लोकांना सक्सेस मिळतं ज्यांच्यामध्ये डिसिप्लिन असतं, डेडिकेशन असतं, प्लॅनिंग असतं. पुढे मी शिकवतो. मला तू विचाराल ना डॉक्टर, माझ्याकडे यशाचा मार्ग आहे, मी गर्भसंस्कार, पॅरेंटिंग सर्व शिकवतो. इवन मला या पेशंटला बरं करताना एक सक्सेसफुल व्यक्तीचा फॉर्मॅट द्यावा लागतो. कारण आजारी पडण्यासाठी पण एक फॉर्मॅट आहे. मी या निमित्तानं तुम्हाला सांगेल की आजारी कोण पडतं? मला व्यायाम नाही करायचा, मला टाईम मॅनेजमेंट नाही करायचं, मी वाटेल ते खाईल, हवं ते टेन्शन घेईल, नातेसंबंधामध्ये स्वीकार करणार नाही, माफी देणार नाही, मला हवं ते करणार, चिंता करणार, नको त्या गोष्टी मागे लावून घेणार, अतिमहत्वाकांक्षी, वेळ आहे 8 तास, काम करणार 80, कसं मॅनेज होईल ते? मग या लोकांच्या मागे आजार लागतात. बरं, पहिले आपण ते आजार दुर्लक्ष करतो आणि जेव्हा तो वाढतो तेव्हा आपण धावपळ करतो. म्हणजे डॉक्टरांनी पण किती काम करावं एका लिमिटनंतर. आपणच सजग राहून जर स्वतः काही लक्ष दिलं, थोडासा प्राणायाम केला रोज. मी नेहमी म्हणतो गमतीने की काही करू नका, जसं ते 32 वेळेस घासाचं बोललो. तुमच्या प्रेक्षकांना सांगेल या निमित्ताने मी आपल्या प्रेक्षकांना की तुम्हाला बरं व्हायचं ना, फक्त मनात एक विश्वास करा की मी बरा होणार आहे. तर या जगात कोणती पण गोष्ट दोनदा घडते बघा. मी यापूर्वी पण तुम्हाला बोललो. दोनदा कशी घडते? अगोदर मनात, मग प्रत्यक्षामध्ये. मनात माना की मी बरा झालेलो आहे बरं, होणार असं नाही आहे. आणि नंतर मग तुम्हाला आपोआपच देव मार्ग दाखवतो की मग तुम्ही ॲक्शन प्लॅन फिक्स करतात. चुका होतात ना, त्यातनं पुढे जातात, टाईम मॅनेजमेंट करतात. त्यात मी छोटासा या निमित्ताने लोकांना मार्गदर्शन करेल. तुम्हाला वाटतं ना बरं व्हायचं आहे, तर 3:45ची एक वेळ आहे सकाळी, ब्राह्ममुहूर्त, अमृतवेला. त्या वेळेला फक्त उठण्याचा प्रयत्न करा. टफ आहे कारण उशिरा झोपतो. लवकर झोपा, लवकर जेवण करा. संध्याकाळी 7च्या अगोदर जेवण करायची सवय लावा. 32 वेळेस घास चावून खा. पोटाचे 4 भाग करा, अर्ध्या भागामध्ये आहार घ्या. बरं, तो कसा समजेल आपला अर्ध्या भागामध्ये आहार घ्यावा? पहिला ढेकर आला की उठायचं. बरं, ढेकर नाही आला तर सर आपल्याला जेव्हा वाटतं की जेवण अजून मी अर्ध घेऊ शकतो तेव्हा उठायचं. तिसऱ्या भागामध्ये पाणी पाहिजे. जेवताना घोटघोट पाणी प्यायचं. आपली एक सवय आहे सर्वांना, आपण जेवण झाल्यानंतर खूप पाणी पितो. ती सवय म्हणजे भोजन आणते वारी विषप्रदम. आमच्याकडे म्हटलंय की जेवणानंतर वारी पाणी पिणं विषासारखं आहे. मग कधी प्यायचं पाणी? जेवताना घोटघोट. अर्ध पोट जेवण केलं, चौथ्या भागामध्ये पाणी आलं, चौथा भाग आपला रिकामा सोडायचा आहे वायूसाठी, संचार होण्यासाठी. आपण असं करत नाही. आपण म्हणजे सामान्यपणे लोक 4ही भाग भरून टाकतात, इथपर्यंत ढेकरीपर्यंत पाणी पिऊन टाकतात. मग बघा, कायम चूर्ण प्रत्येकालाच लागतं आणि कायम लागतं. असं वाटतं कायम चूर्ण कायम लागू नये. कायमसाठी सकाळी लवकर उठा, पोट अर्ध पोट जेवण करा, 32 वेळेस घास चावून खा, लांब श्वास घ्या. खूप काम केलं म्हणजे खूप यश असेल ते. तुम्ही ते काम कसं करतात? 8 तास प्रत्येकाला मिळतात. मी नेहमी सांगतो की 8 तास स्वतःला द्या, 8 तास कामाला द्या आणि 8 तास झोपेला द्या. लॉ ऑफ 8. मग सर 8 तासात काम कसं होईल आमचं? प्लॅनिंग करा, काम डेलिगेट करा. तुम्ही सर्व कामं नाही करू शकत. सर्व कामं करायला जाल, तुमचा कुत्रा होणार, श्वास बिघडणार. कुत्रा लवकर मरतो. कासवाचं आयुष्य 300 वर्षाचं असतं, कारण कासव मिनिटाला 2दा-3दा श्वास घेतो. कुत्रा इतका श्वास घेतो की तोंडाने अपुरं पडतो. श्वास जिंकला, सकाळी लवकर उठले, म्हणजे काही गरज नाही ताई. 1 महिना करून बघा आणि थोडं देवाला मानायला शिका. कोणता पण देव निवडा. या जगातील शक्ती असं माना. थोडं नामस्मरण करा, रोज थोडं करा. तुमच्या माध्यमातून देव काम करेल, असं मला या निमित्ताने बोलावंसं वाटतं. आता जाता एक गोल्डन टिप. गोल्डन टिप. ताई, आपण सर्व गच्चीवर उंट शोधतोय. गच्चीवर उंट कधी सापडेल का आपल्याला? मला नाही वाटत. उंट कुठे असतो? वाळवंटात.
म्हणजे एक राजा होता इब्राहिम नावाचा, तो झोपला होता. रात्री त्याच्या छतावर त्याला असा टपटप आवाज आला. त्याने विचारलं कोण आहे? तो म्हटलं मी आहे. तर मी कोण? वर काय करतोय? म्हणे माझा उंट शोधतोय. तर राजाला वाटलं काही ते वेगळंच आहे, गच्चीवर कसा उंट सापडेल. मग त्यांनी आपले सैनिक पाठवले, तो काही सापडला नाही. दुसऱ्या दिवशी एक राजा इब्राहिम, सत्य घटना आहे, राजा इब्राहिम आपल्या दरबारात बसला होता आणि एक जण दरबारांशी डोकं लावतोय की मला इथे राहू दे, मला आज रात्री मुक्काम करायचा आहे. तो म्हटला अरे हा आमचा राजवाडा आहे, ते बघ राजा बसलेले आहेत. तो म्हटलं ही धर्मशाळा आहे, मला इथं राहू दे. खूप वेळ वाद चालला. नंतर त्या दरबाराने त्याला राजापुढे आणलं. तो विचारलं काय मॅटर आहे? म्हणे असं असं मॅटर आहे. हा म्हणतो की आपलं धर्मशाळा आहे आणि ही तर आपले राजवाडा आहे. अरे बाबा का का कोण आहेस तू? आणि तो म्हटला नाही मला इथं मुक्काम करायचं आहे, धर्मशाळा आहे. राजा म्हटलं तू तोच का जो रात्री माझ्या गच्चीवर आला होता? तो म्हटला हो. म्हणे मला कशाला त्रास देतोय तू? काल वेगळं बोलला, आज धर्मशाळा म्हणतोय. तो म्हटलं मी काही वेगळं बोलत नाही, मला सांग इथे हा राजवाडा कोणाचा आहे? तो इब्राहिम राजा म्हटलं माझा आहे. थांब म्हणे मी आजच्या 15 वर्षापूर्वी आलो होतो, इथे दुसरा व्यक्ती बसला होता, मी त्याला विचारलं की हा राजवाडा कोणाचा आहे? हो ते माझे पप्पा होते. हा त्यांचा होता. अजून थांब म्हणे मी त्या 30 वर्षापूर्वी आलो होतो, इथे अजून एक व्यक्ती बसला होता. हो ते माझे आजोबा होते. असं म्हणतात. ते वाक्य ऐकल्यानंतर इब्राहिमला साक्षात्कार झाला. त्याने त्या फकीराचा हातातला कटोरा घेतला ताई आणि तो त्या दिवसापासून भीक मागायला लागला. त्याला समजलं तो ज्याला राजवाडा म्हणतो स्वतःचा, ती धर्मशाळा होती. वी ऑल आर ट्रस्टी. देवाने आपल्याला इथं खाली पाठवलेलं आहे हे सांभाळण्यासाठी. आपला माहिती प्रॉब्लेम काय झाला आहे, जिथं पाठवलं ते आपलंच वाटतं आहे. ना हे घर आपलं आहे, ना मुलं आपले, ना नवरा, ना पत्नी, ना काही. ज्या दिवशी प्रत्येकालाही जाणीव होईल की मी तर ट्रस्टी आहे, माझा या धर्मशाळेमध्ये एक विशिष्ट दिवस सहवास आहे, मला एक क्वाट मिळणार आहे आणि मला हा क्वाट सोडावा लागणार एक दिवशी. त्यामुळे किती अटॅचमेंटनी कसं जीवन जगायचं, कोणाला किती फसवायचं. त्यामुळे प्रत्येकाने गच्चीवर उंट शोधणं सोडलं पाहिजे, स्वठिकाणी यायला पाहिजे. काम करायचं आहे, पैसा कमवायचा आहे, पण कमवताना स्वतःला हरवायचं नाही आहे. आणि मग जेव्हा तुम्हाला तत्त्व कळेल की मला सोबत काहीच न्यायचं नाही आहे, मग मी स्मिताताईला का फसवू, मी याला खोटं का बोलू आणि मी का मरमर करू. ताई सर्व आजाराचं कारण स्ट्रेस आहे बऱ्यापैकी. आणि या धावत्या युगामध्ये काय झालं आहे, मनुष्य फक्त पळतोय. का पळतो कोणालाच माहीत नाही, कारण सर्वांना उंट शोधायचं आहे गच्चीवर. तर जर तुम्हाला ही कथा कळली आणि मला तुमच्या माध्यमातून आज तुम्ही एवढं मोठं काम कर, तुमचं चॅनल मी पाहिलं, तुमचं स्वतःचं मी ॲक्ट्रेस म्हणून काम पाहिलं, तुमच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना जर हे कळालं ताई, आणि आजपासून हळूहळू करता करता कोणता देवधर्म नाही, पण तुम्ही जाणीव निर्माण केली डिटॅचमेंटची. डिटॅचमेंट विथ कमिटमेंट. कर्तव्य करायचं आहे पण अटॅच राहायचं नाही आहे. अवघड आहे पण केलं की होतं. ही गोल्डन टीप आषाढी श्रावण या निमित्ताने मला तुम्हाला ताई द्यावीशी वाटेल. धन्यवाद, आपण इथे मला बोलवलं आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली ताई. मनापासून धन्यवाद.